आतमधलं हे पाणी कुजत असल्यामुळे म्हणजे काय, व्हॉट डू यू मीन बाय कुजत असल्यामुळे? काय होतं की वनस्पती पूर्ण वाढ झालेली आहे, हां हां, त्यामुळे तिची मुळं क्षमता हे खराब होत आहे. एक आप लेके आओ उसका जो जैसे तभी लाया था. हां, हे खराब झालं आणि ह्याच्यावरती त्यामुळे पाण्याला थोडासा स्मेल म्हणजे आता हा पूर्ण पॅक असल्यामुळे ह्याच्याखाली जे मासे वगैरे असतील त्यांना ऑक्सिजनची डिमांड कमी होऊन जाते, त्याच्यामुळे ते पण केव्हा मरत असतील, तेव्हा पाण्याला स्मेल चालू आहे. तर आम्ही ते काय केलं की हे जिथं आपल्याला जास्त नाही, जिथे आपल्याला अवेलेबल होईल. आता हे काय होतं की वारा आता खाडीपासून वरतीपर्यंत चालू आहे, त्याच्यामुळे ही वनस्पती वरपर्यंत आलेली आहे ही, आणि तिकडची वनस्पती ती पुढे गेलेली आहे. आता सकाळच्या वेळेला काय होतं हे पूर्ण खालीपर्यंत जातं. आता तुम्हाला दाखवते, हा जे तुम्ही ज्याला म्हणता ना कुजलेली, हा जो तुम्हाला रूट सिस्टम दिसतंय ना, हा रूट एवढा महत्त्वपूर्ण आहे, हा कुजलेला नाही. याच्यामध्ये एवढा पोटेन्शियल आहे की याच्यातला जो घाण आहे ना ते सगळं स्वच्छ करून घेण्याची पूर्ण क्षमता, ठीक आहे. आणि दुसरा जो मला समजला, नितीन निकमनी पण सांगितलं की जेव्हा MPCB उपेंद्र कुलकर्णींनी जेव्हा कमिशनरचं समोर जेव्हा ते बोलले की हे 100% काढायला पाहिजे, कारण हे जे झाडं आहे ते विषारी आहे. आज जेव्हा बोलणं झालं ते प्रेझेंट होते, त्यावेळेलाच आमचं हे सगळं चालू होतं. तर त्यांनी म्हटलं की हा विषारी आहे म्हणून 100% काढून टाकायला पाहिजे. आता तुम्ही दुसरं जे बोलले, याच्यात मछली मासे आहेत, बाकीचे आहे ते मरणार, त्यामुळे याला काढणं गरजेचं आहे. पण नाही, एवढंच काढलं झालं, आता याच्यातनं सण जाईल, पूर्ण बाकीच्या काढायची गरज नाही आहे. फक्त थोडी जिथे जिथे एकदम पूर्ण पॅकअप झालेलं आहे तिकडचं तुम्ही नुसतं असेच थोडं मध्ये करायचं, बाकी बिलकुल नाही. मेन आहे माझ्यासाठी आता जेव्हा हे काढायला घेतलं आहे इथे असं ठेवून काही उपयोग नाही आहे. आणि तुम्ही पण बोलले ह्याच्याबद्दल अजूनपर्यंत काही नियोजन किंवा काही केलं गेलं नाही आहे. काय होतं माहिती आहे, आता पाण्याची लेवल ही ह्याच्यावरती वाढत नाही, ही आता एवढीच कॉन्स्टंट राहते, त्याच्यापेक्षा कमी होईल पण वाढणार नाही. ठीक आहे. आता हे जी वनस्पती काढली ना ही सुकून जाईल. आता सुकल्यानंतर थोडंसं मॅन्युअर पण तयार होत आहे. कसं होईल मॅन्युअर? आपापच होऊन जाईल? हो, ऑटोमॅटिक. म्हणजे सुकल्यानंतर ना त्याचं जो पानं आहेत ते कागदासारखे होतात. अच्छा, कागदासारखे झाले की तसंच राहून जाईल. ज्या वेळेला पाऊस पडला तर ते पाणी जर नदीचं वाढलं तर ते त्या फ्लोने खालीला निघून जाईल. वा 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 वा, ह्याचा अर्थ वा 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 वा. म्हणजे मला तर तुम्हाला सलाम करायचं की श्रीकांत शिंदेला की बाकींना, हा मला प्रश्न पडला आता. कारण हा जो तुम्ही आता स्टोरी बोलले ना, ह्याच्यात कसलंही प्रकारचा सायंटिफिक तथ्य नाही. बघा तिथे ती फुलं आहे, बघा याला, हा फुलाचं पण एक महत्त्व आहे. आणि ते फुलं का होत आहेत, ती कशामुळे आहे, त्याच्यातलं कसलं प्रकारचं केमिकल, जो की त्या इतकं म्हणजे छान, ह्याचा जो डार्क आणि जो लाईट कलर आहे त्याच्यामध्ये पण काहीतरी जो क्षमता किती जास्त किती कमी असं आहे. पण तुम्ही जे आता सांगितलं ना, ते सुकल्यानंतर आपाप फर्टिलायझर होणार आणि परत ती निघून जाईल, ते चुकीचं. आधी पण असंच एकनाथ शिंदेंच्या वेळेला असंच हा नितीन निकम वगैरे बुडून बसले होते या पाणीत, आणि तेव्हा एकनाथ शिंदेजींनी ते त्या निसर्गवालेनंच लावून ग्लायफोसेट ड्रोननी ते करायला लावलं होतं. आणि त्याच्यामुळे काय झालं, हे जे तुम्ही आता बोलले ना, हा सुकून पडेल आतमध्ये मग वाहून जाईल, ते तसंच झालं. आणि त्याच्यामुळे काय झालं, हा पाणीचा ऑर्गॅनिक लोड वाढला. ऑर्गॅनिक लोड वाढला याचा अर्थ पाणी अजून खराब होऊन गेला. आणि असंच ती समुद्राकडे गेली, म्हणजे खराब पाणी घेऊन गेलं. आणि जो समुद्रात म्हणजे जाऊन मग परत तिकडचा जो काही टेम्परेचर वाढतो वगैरे ते सगळं प्रोसेस चालू झालं. कारण हा ऑर्गॅनिक जो मॅटर आहे, हा जो ज्या पद्धतीने हा पूर्ण ट्रीटमेंट व्हायला पाहिजे ते तसं होत नाही आहे. आणि हा चुकीचा पद्धत आहे. जर असं आपण करून हे सगळं काढून टाकताय, एवढा तुम्ही जे तिथे पण काढला ते चुकीचं आहे, एवढं काढायचं नाही. दुसरं, एक मिनिट, तुम्ही म्हटले ते पंपिंग करताना प्रॉब्लेम होते कारण ते अडकतात. तुम्ही जाळी लावा त्याच्यासमोर. हां, तर ठीक आहे, तुम्ही आता म्हणाले तिथे केला, आता तिथे तुम्ही पूर्ण स्वच्छ केला जिथून पंपिंग, बस तिथे सोडायचं. बाकी पुढे कशाला तुम्ही ते करत बसले? काय आहे, आम्ही पुढे वगैरे काढत गेलेलोच नाही, आम्ही फक्त इथे काढत राहिलो. ही काय वनस्पती आता ही वनस्पती इथपर्यंत आलेली आहे. आता उद्या सकाळी आलो ना, ही वनस्पती पूर्ण खाली गेलेली आहे. बरोबर. आणि सकाळी त्या ह्याच्यापर्यंत आहे, ब्रिजच्या इथेपर्यंत वनस्पती आलेली आहे. काय होतं, माझं इंटेक किती आहे ना, त्या जाळीवरती पूर्ण ह्या वनस्पतीचा लोड जातो. आणि माझं पण तुम्ही जे हे सगळं करताय, परत जे हे इथे टाकताय ते परत वाहून जाणार आहे.
पाणीतच वाहून जाणार आहे. मग त्याचे काय उपयोग? त्यापेक्षा तुम्ही जेव्हा एवढा काढताय, एवढा जे काढताय त्याचा काहीतरी उपयोग जे आधी मला सांगितलं गेला होता. मी जेव्हा नितीन निकमला विचारलं की हे काढूच देऊ नको जेव्हापर्यंत की ह्याच्या विल्हेवाट काय करणार, जेव्हापर्यंत त्याच्या काय उपाययोजना नाही आहे मग यांना काढूच देऊ नको. मला सांगितलं गेलं नाही ऑलरेडी उपाययोजना आहे. कुठला तरी गावात घेऊन जाऊन याच्यावर काहीतरी ते जो सेल्फ हेल्प ग्रुप आहे त्यांना देऊन याच्यावरचं काहीतरी बनवणार. आता तुमच्या कोणाकडे ते प्लॅनच नाही आहे. मी तेच म्हटलं मला ते प्लॅन आधी दाखव, नाहीतर हे असं काढून इथे बाहेर ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. आलं लक्षात? म्हणजे हे तुम्ही मला ते प्लॅन दाखवा की ह्याच्या तुम्ही काय करणार. हे जे काढला आता किती दिवसापासून आपण काढतोय हा? 17 तारीखपासून. आज किती झालं? 23. 6 दिवस झाले. 6 दिवसात एवढा जे काढले ते आतापर्यंत जायला पाहिजे होता जिथे विल्हेवाट करायचं, जे उपयोग करायचं याचा. मग ते तुमच्याकडे काहीच नाही आहे प्लॅन. तर तुम्ही जरा त्याच्यावर वर्क करा आणि ते आम्हाला हे करा द्या. आणि मग आपण म्हणजे केव्हा आपण हे विचार करू ना. ऐसे पकडो नीचेच आहे. अरे वापस हात लगा दिया. म्हणूनच मी सांगली होती की हा जो पूर्ण इथे जो हा आहे त्याचा कसा आपण उपयोग करतो, त्याचा काय करता येईल त्याच्यावर तुम्ही बघायचं. आणि रोजचं निदान रोज वरती आणून जेव्हा पाहिजे आणि जसं पाणी पाहिजे हे असं घेऊन ते परत पाणी पडणार. तुम्ही म्हणतात सुकणार, त्यानंतर याच्यात पडणार, मग वाहून जाणार. ते चुकीचं आहे. म्हणजे आपल्याकडे प्लॅनच नाही आहे. हे असं होऊ नये याच्यावर अजून तुम्ही विचार करा. पूर्ण पाहायची काढू नका. जिथे तिथे जरा थोडंसं करा, बाजूला करा. भलेही तुम्ही त्या रोज करता म्हणजे त्याच्यामुळे बाजूला राहतो, पण पूर्ण काढूच नका. कळलं ना? तसंच या बाजूला मला इथे पण जे दिसतंय, इथे पण हा जो दिसतंय त्याला पण असे अधूनमधून थोडासा म्हणजे कम्युनिकेशन पाहिजे. एवढा तरी बाकी काही करू नका. आणि तेवढ्याच फक्त माहिती काढून त्याचा काय उपयोग करतात. याच्यातलं साडी बनते, सेल्युलोजचा, त्याच्यात भरपूर काय बॅग्स बनतात, भरपूर काय काय बनतात. म्हणजे आर्ट कल्चरचा बनतो सगळं. त्याच्यासाठी सेल्फ हेल्प ग्रुप कुठे करतात तिथे पाठवा. फक्त डम्पिंग ग्राउंडला पाठवू नका, कारण ह्याचा उपयोग खूप चांगला आहे. आणि मेनली काढायचं नाही, कारण मी तुम्हाला ते रूट झोन जे दाखवले, रूट झोन सर्वात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे आपला फॉस्फेट, नायट्रेट सगळं काही व्यवस्थितपणे त्याचा जो रिजनरेशन, त्याचा जो न्यूट्रलायझेशन जे होतं आहे ते पूर्ण त्याच्यामुळेच होतं. आणि ही पर्यावरणाची दिलेली नॅचरल सोल्युशन आहे. आधी पण चुका झालेल्या आहे, आता परत चुका होऊ नये. विचार करा ह्याचा. इधर से आप लो. बिल्कुल नहीं. हाँ ते पण सांगते तुम्हाला ते पण सांगते. जो स्मेल आ रहा है ना, आप एक समझ लो, जब स्मेल आ रहा है उसमें बायो रिएक्शन हो रहा है. बायो रिएक्शन की वजह से कुछ गैस बनता है और वो अच्छा है, क्योंकि वो जो हो रहा है इसका मतलब बायो रिएक्शन हो रहा है. वो इंडिकेशन है. जो हम पानी उठाते हैं, हाँ, लोगों को जाता है नहीं. आपका जो पानी का जो आपका पंपिंग का है, आप उसमें फिर ट्रीटमेंट जो कर रहे हो, सेडिमेंटेशन, क्लोरीनेशन, उसके आगे आप आर ओ तो करो. वही आपके लिए सबसे बेस्ट है, क्योंकि उससे नहीं तो इससे पैथोजन पूरा भरा हुआ है भाई. आपका क्लोरीनेशन से कुछ नहीं होगा. ठीक है. वही मैं देख रहा हूँ कि पानी का क्लोरीनेशन हो रहा है, मगर अभी मुझे कल स्टेम वालों का कंप्लेंट आया कि साहब हम क्लोरीन दे रहे हैं, कभी क्लोरीन नहीं मिल रहा. नहीं होगा, क्योंकि आपको मैं बार बार कह रही हूँ इसको पहले लेवल का बायो रेमिडिएशन की जरूरत है. बायो रेमिडिएशन करके फिर इसको पंपिंग करो. ठीक है ना. फिर इसको ट्रीटमेंट करके आर ओ करके फिर उनको नहीं तो जो PMC में आज हालत हुई है, जो बार बार कह रहे हैं लैक्टोस्पायरोसिस का, नहीं तो वो GBA का जो प्रॉब्लम, ये सब ऐसा ही हो रहा है. तुम अभी प्लांट पे भी जाते हैं? हाँ चलेगा. मेरे को एक तो मोहन है तो मैंने प्लांट देखा था. हाँ. मतलब इधर हमारा प्यूरिफिकेशन भी है. अच्छा ओके. ये प्लांट तो उधर भी अपने से सुनो. कल क्या हुआ, हाँ. सुबह मैंने 10 बजे दिखाने के लिए शटडाउन ले लिया. हाँ. शटडाउन लेने के बाद हमारा काम डिले हो गया. हाँ. रात को 1 बजे, हाँ. 11 बजे मुझे फ़ोन आया कि साहब ऐसा ऐसा प्रॉब्लम आ रहा है. तो मैं इधर आया, देखा तो काम मेरा कंप्लीट हो गया 9 बजे होने के बाद मुझे क्या है पंपिंग अभी फुल प्लेस करना है, क्योंकि क्या पानी नहीं था दिन भर. तो 1 बजे पंपिंग चालू किया रॉ वाटर. मेरे जैकवेल में और नदी में जो पानी का लेवल है वो डिफरेंट है,
और जैकवेल में मेरा पानी ही नहीं आ रहा। तो मैंने सोचा कि ये ऐसा क्यों हो गया कि पानी क्यों नहीं आ रहा जैकवेल में। तो जैकवेल का पंप जो है पंप ड्राई घूम रहा है, तो समझ गए कि घंटे की नहीं हो रहा। अभी 1:30-2 बजे रात में क्या करना है, तो अपन को बोला घंटी पंप चलाओ, सुबह 6 बजे ऑटो ड्राइवर को बुला के लेते हैं और उधर क्या प्रॉब्लम है वो देखते हैं। मगर उस दिन सुबह ये पूरा आप यहाँ से ऐसे लो ना, ये आएगा ये पूरा जल कर में भरा हुआ और मेरा जाली टूट के ना मेरे विकेट के नीचे आया। तो शाम को सुबह क्लीनिंग करवा के लिए गया, अभी बराबर चालू है। मतलब मेरा सुबह अभी 8 बजे मेरा पंपिंग बराबर चालू है। दिन भर हमारे लोग कंप्लेंट फेस कर रहे हैं, ऐसा हो। नहीं, लेकिन मुझे आप बताइए, अगर वो नितिन निकम घुस के नहीं बैठता इसके अंदर, तो क्या हम लोग ये मशीन नहीं लाते और ये जो हमारा प्रॉब्लम है वो सब सॉर्ट आउट नहीं नहीं, करते हमने क्या? क्या किया मैडम, हमारे एस्टिमेट हो रहे हैं, निकाल के साइड में रखने का। मेरे 10 लोग सुबह काम करते हैं 7 बजे से 2 बजे तक। जो है अभी तक जो मुझे गड्डी मिली ना, वहाँ से कुछ नाली उठा के साइड में रखते हैं, ऐसा कर रहे चालू है वो काम। मगर ये एमपीसी वालों ने मशीन ला के दिया है हमको। लेकिन वो तो एमपीसीटी वाले बोले थे 10 मशीन चलेगा एकदम से, ये तो एक ही मशीन चल रही है। फिर तो 10 को बोला था तो एक ही चल रहा है, इससे कितना दिन तक चलेगा ये ऐसा? यदि हाँ? इनको साफ जब 10 एक साथ करते तो ये एक साथ निकल जाता ट्रक लोड में, अगर कहीं पे विलेवाट भी करना है तो वो होता ना। ये तो कोई मतलब नहीं है इस ये तरीके बराबर का प्लानिंग काम से करना। होना चाहिए कि एक ही जगह जिधर पॉइंट मिलेगा वहाँ निकाल के देना चाहिए। बराबर। तो फिर ये तो गलत सब मतलब इसका नियोजन ही प्रॉपर नहीं। ये मेरे को जो दिख रहा है, किसी को आपको तो- जो जिस तरीके से ये करना चाहिए